जी आनंदाचा शिधा मिळणार की नाही त्याच्या उत्तरावरच राज्यातल्या तब्बल या घडीला पाहत असलेल्या 1,63,00,000 लोकांची दिवाळी अवलंबून असणार आहे. दिवाळी गोड की कडू? की आनंदाच्या शिध्याच्या बाबतीमध्ये एक विषय असा असतो की आपल्याला एक टेंडरिंग प्रोसेस करावी लागते. त्याला आता उशीर झालाय हे निश्चित आहे. परंतु आपण जर लक्षात घेतलं तर याच्यामध्ये दोन आरोप होत आहेत. ते काही खरे नाहीत असं माझं मत आहे. बरं. त्यापैकी एक की राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत असं अजिबात नाही. राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत, पैसे निश्चितपणे आहेत. आनंदाचा शिधा या विषयामध्ये निश्चितपणे सर्व माध्यमांनी बातम्या लावून धरल्या की तो दिला गेला पाहिजे. आनंदाचा शिधा आपण याच करता केला होता की सामान्य मंडळींना, जे अतिसामान्य लोक आहेत, त्यांच्या सणाच्या वेळेला बेसिक गोष्टी त्यांना 100 रुपयामध्ये मिळाल्या पाहिजे. या 5 गोष्टी आपण देत होतो. पण हे मान्य केलं पाहिजे, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही की आता त्याचं टेंडरिंग प्रोसेस ची वेळ निघून गेलेली. कारण त्याच्यासाठी निविदा प्रक्रिया करावी लागते, बाकीचे तर बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. ते दिवाळी करता, कारण गेले काही दिवस आपण ते थांबवलंय. आता ते काय थांबवलंय हे भुजबळ साहेबांनी इतक्या निवांतपणे की पैसे नाही वगैरे असं जे उत्तर दिलं, मला असं वाटतं असं नाहीये. या सगळ्या विषयामध्ये आपण राज्य सरकारच्याकडनं लाडकी बहीण पासून ते इतर अनेक योजनांच्या माध्यमातून जो थेट फायदा सामान्य लोकांना, शेतकऱ्याला, गरजू लोकांना, शेतमजुरांना आणि जे लोक स्थिर नाहीयेत एका ठिकाणी अशा लोकांच्या करता आपण अगदी भांडी कुंडी असतील, त्यांना महिला भगिनींना नियमित काही पैसे असतील, त्यांना रेशन कार्डवरती तिथं त्यांच्या पालावरती शिधा देण्याच्या संदर्भामधल्या योजना असतील, अशा अनेक योजना ज्या आहेत त्या राज्य सरकार राबवतं. त्या योजनांचा फायदा मोठ्या प्रमाणावरती सगळी मंडळी घेतात. परंतु मागचे काही दिवस याच्या संदर्भामधलं नियोजन, आनंदाच्या शिध्याच्या संदर्भामधलं नियोजन राज्य सरकारचं झालेलं नाहीये. आपण माध्यमांनी सगळी मागणी केल्यानंतर, इतर मंडळींनी सांगितल्यानंतर सातत्यानं जर इतक्या योजना असताना सुद्धा याची अधिकची आवश्यकता आपल्याला वाटत असेल तर आपण आनंदाच्या शिध्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी स्वतः आज सकाळीच माध्यमांशी बोलताना सांगितलंय, मी मुख्यमंत्र्यांची उद्या भेट घेणार आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माध्यमांच्या माध्यमातून सामान्यांच्या आलेल्या भावना निश्चितपणे सांगेल. निश्चित. पण ही जी योजना आहे, या योजनेसारख्याच इतर अनेक योजना, म्हणजे बांधकाम कामगारांपासून, असंघटित आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बंधू भगिनींपासून ते पालावरती राहणाऱ्या भटक्या विमुक्तांपासून अनेकांच्या करता अशा वेगवेगळ्या भरपूर योजना आहेत. बरं अजितजी, या सर्व योजना आणि सर्वसामान्यांच्या असलेल्या अपेक्षा आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहात आणि प्रांजळपणे काही गोष्टींची कबुली देखील अवघ्या महाराष्ट्रासमोर दिलेली आहे. प्रशांतजी, महायुती सरकारची लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाटन, याचा बोजा कुठेतरी सरकारी तिजोरीवरती पडलाय का? काय वाटतंय विरोधकांना या संदर्भामध्ये? आज महाराष्ट्र सगळा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष लावून बसलाय. हे बघा, आनंदाचा शिधा मिळेल का नाही मिळेल याचं उत्तर राज्य सरकारकडेच आपल्याला बोट दाखवावं लागेल. राज्य सरकार येणाऱ्या काही 8-10 दिवसात ते करते का नाही हे महाराष्ट्राच्या देशातील जनता नक्की बघेल. पण या निमित्ताने 2 गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या. मी सर्वप्रथम